नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपण इंग्लिश टेन्सेसवरती एक सिरीज चालू केलेली आहे। मित्रांनो, आज आपण या सिरीजमध्येच चालू पूर्ण वर्तमान काळ याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। सो विदाउट एनी फर्दर गो, लेट्स गेट स्टार्टेड। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून काळाचा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच आपण इंग्लिश टेन्सेसवरती एक सिरीज चालू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत सर्व सिंपल टेन्सेस, कंटिन्युअस टेन्सेस आणि परफेक्ट टेन्सचा या ठिकाणी अभ्यास केला। या टेन्सेसवरती आपण साधारणतः जवळजवळ 10 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जर आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, जरूर पहा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचा वापर केव्हा आणि कुठे केला जातो हे पाहूया। द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज अ वर्ब टेन्स which is used to show that an action started in the past and has continued up to the present moment। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये याची जी काही कृती आहे ना ती पास्ट मध्ये चालू झालेली असते आणि ती प्रेझेंट मोमेंटला देखील चालूच राहते, विच इज नोन ॲज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। माय डिअर फ्रेंड्स, लेट अस सी few examples of present perfect continuous tense. I have been writing articles on different topics since morning. मी सकाळपासूनच वेगवेगळ्या विषयावरती लेख लिहित आहे। He has been reading the book for 2 hours. Number 3, they have been playing the football for an hour. She has been finding the dress since morning. He has been studying in the library for 3 hours. जर विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व उदाहरणावरती एक नजर जर टाकली तरी वरील सर्व उदाहरणातील ॲक्शन्स या भूतकाळामध्ये चालू झालेल्या आहेत आणि वर्तमानामध्ये सुद्धा त्या चालूच आहेत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग या काळातील जी काही वाक्य आहेत ती कशा पद्धतीने फॉर्म केली जातात। लेट अस सी हाऊ टू फॉर्म सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस। लेट अस सी द formula of how to form the sentences, that is subject plus have has plus been plus V4 plus object। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण इतर काळामध्ये सुरुवातीला करता वापरतो त्याच्यानंतर टू हॅवचं असणार जे काही रूप आहे हॅव हॅज, नंतर बीन वापरा आणि क्रियापदाचं या ठिकाणी मुख्य रूप लिहून त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा आणि ज्याच्यावरती कृती केली जाते ते म्हणजेच ऑब्जेक्ट। लेट अस सी what we call the very first example of present perfect continuous tense, that is I have been listening to melodious songs for an hour. मी 1 तासापासून मधुर अशा गीतांचा आस्वाद घेत आहे। नंबर 2, my mom has been cooking for 3 hours. माझी आई गेल्या 3 तासापासून स्वयंपाक करीत आहे। नंबर नेक्स्ट, they have been playing cricket in that field for 5 hours. Number 4, he has been traveling around the world for a month. And last, I have been watching the concert for an hour. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्याच या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या व्हिडिओमध्ये हॅव केव्हा वापरायचं आणि हॅज केव्हा वापरायचं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतात ही, शी, इट, तेव्हाच या ठिकाणी तिथे हॅज वापरायचं आहे। इतर जे काही कर्ते असतील, प्रथम पुरुषी एकवचनी असेल, अनेक वचनी असेल, द्वितीय पुरुषी एकवचनी असेल, अनेक वचनी असेल आणि किंवा तृतीय पुरुषी अनेक वचनी कर्ते असेल तर मित्रांनो तिथं काय वापरायचं आहे, हॅवच वापरायचं आहे। या ठिकाणी या काळाची रचना कशा पद्धतीने असते बघा, वाक्य या ठिकाणी किंवा एखादी कृती भूतकाळामध्ये चालू झालेली असते हे दाखवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी हॅवचा या ठिकाणी यूज केलेला आणि त्यानंतर येणारं जे काही मुख्य क्रियापद आहे त्याला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे आणि हा काळ पूर्ण आहे दाखवण्यासाठी बीनचा या ठिकाणी वापर केला जातो। मित्रांनो, नाव जम्प टू दी निगेटिव्ह सेंटेन्सेस इन
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या सुद्धा आपण व्हिडिओमध्ये त्या काळाची नकारार्थी वाक्य कशा पद्धतीने बनवायची याची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे इथे जी काही टू हॅवची रूप आहेत, त्या टू हॅवच्या रूपासमोर नॉट हा शब्द तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा त्या काळाचं वाक्य हे नकारार्थी बनतं. म्हणजे त्याचं फॉर्म्युला कशा पद्धतीने होतो पहा. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट. इथे विद्यार्थी मित्रांनो, नॉट हा शब्द खूप महत्त्वाचा शब्द आहे. त्यानंतर बीन, नंतर V4 की म्हणजेच मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आणि शेवटी मात्र कर्म या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. नाव let us see few some examples of negative sentences in present perfect continuous tense. विद्यार्थी मित्रांनो, I have been sleeping for 3 days. What about the negative sentence of the given sentence? That is, I have not been sleeping for 3 days. Sachin has been working in factory since 2010. Sachin has not been working in factory since 2010. Sita has been watching TV since Saturday. Sita has not been watching TV since Saturday. Number 4, I have been meeting him since 2009. I have not been meeting him since 2009. And last sentence, you have been attending your lectures since 13th June. You have not been attending your lectures since 13th what we call June. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हॅव आणि हॅज नंतर नॉट हा शब्द वापरला आणि दिलेल्या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवलं. नाव जम्प टू दी what we call interrogative sentences in present perfect continuous tense. मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्य तयार करताना सुरुवातीला त्या वाक्यातील असणारं टू बी किंवा टू हॅवचं रूप आहे ते सुरुवातीला वापरायचं आणि त्यानंतर जो काही करता आणि जी काही टू हॅवची रूप आहे त्याची अदलाबदल करायची आणि त्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. लेट अस सी द फॉर्म्युला ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. दॅट इज हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट अँड लास्ट बट नॉट लीस्ट दॅट इज इंटरोगेशन मार्क. ओके. Let us see some examples of interrogative sentence. You have been going to college since 2015. Let us see the interrogative sentence. Have you been going to college since 2015? Okay. He has been working as a teacher for 3 years. Has he been working as a teacher for 3 years? She has been writing the report since 20th January. Has she been writing the report since 20th January? They have been making a noise for 1 hour. Have they been making a noise for 1 hour? They have been watching a movie for 7 days. Have they been watching a movie for 7 days? Got it? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना सुरुवातीला टू हॅवची रूपं वापरा, त्याच्यानंतर या ठिकाणी करता वापरायचं, नंतर बीन या ठिकाणी पुटअप करायचं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं V4 म्हणजे चौथं रूप वापरायचं आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट ठेवायचं आणि हो, प्रश्नार्थक चिन्ह द्यायला मात्र अजिबात या ठिकाणी विसरायचं नाहीये. Let us see few contraction with present perfect continuous tense. मित्रांनो, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे की ज्याला आपण शॉर्ट फॉर्म असं संबोधतोय. When we use the present perfect continuous tense in speaking, we often contract subject and the first auxiliary verb. We also sometimes do in formal writing. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण हा काळ वापरतो ना, तेव्हा आपण सब्जेक्ट सोबत त्या ठिकाणी जे काही आलेलं ऑक्झिलरी वर्ब आहे ना, त्याचा शॉर्ट फॉर्म लिहितो. मग हे बोलण्यामध्ये आणि लिखाणामध्ये सुद्धा मित्रांनो आपण याचा वापर करतोय. लेट अस सी व्हॉट आर दी कॉन्ट्रॅक्शन. दॅट इज हॅव बीन. लेट अस सी हाऊ टू राईट हॅव बीन. ओके. यू हॅव बीन. यू हॅव बीन. ही हॅज बीन. ही हॅज बीन. शी हॅज बीन. शी हॅज बीन. It has been.
it's been. John has been. John has been. The car has been. The car has been. Sorry, the car has been. We have been. We have been. They have been. They have been. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हे कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याचं शॉर्ट फॉर्म बऱ्याच वेळेला विद्यार्थी कन्फ्यूज होतात की अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन किंवा शॉर्ट फॉर्म जेव्हा रायटिंगमध्ये किंवा या ठिकाणी स्पीकिंगमध्ये यूज केले जातात, दे कांट अंडरस्टँड इन अ प्रॉपर मॅनर. ओके, गॉट इट. Now move towards the what we call the most important part of this tense, that is how to use such kind of tense in day-to-day life. My dear friend, let us see the very first use of this tense, that is for past action just stopped. एखादी भूतकाळातील एखादी घटना आहे की जस्ट आता ती स्टॉप झालेली किंवा थांबलेली आहे, that is we use the present perfect continuous tense to talk about an action that started in the past and stopped recently. की जी ॲक्शन पास्टमध्ये चालू झालेली आहे, आत्ताच ती जस्ट रिसेंटली स्टॉप झालेली आहे किंवा थांबलेली आहे. देर इज युजली अ रिझल्ट नाव, की ज्याच्यामध्ये आत्ता या अर्थाने त्या ठिकाणी ती ॲक्शन प्रेझेंट केली जाते. आय एम टायर्ड बिकॉज आय हॅव बीन रनिंग. मी पूर्णतः थकलेला आहे, म्हणजे मी आत्ता पूर्णतः थकलो आहे. कारण का, आय हॅव बीन रनिंग, मी खूप धावत होतो किंवा रनिंग करत होतो या अर्थाने. व्हाय इज द ग्रास वेट, हॅज इट बीन रनिंग. हे ग्रास किंवा हे गवत का ओलं आहे. पाऊस पडत होता का, म्हणजे पाऊस पडण्याची जी क्रिया आता काय झालेली आहे, थांबलेली आहे. यू डोंट अंडरस्टँड बिकॉज यू हॅवंट बीन लिसनिंग. तू ऐकलेलंच नाही, त्यामुळे तू आता काही समजूच शकणार नाहीये. ओके, गॉट इट. नाव टर्न टुवर्ड्स द सेकंड यूज ऑफ प्रेझेंट perfect continuous tense, that is for past action continued now. अशा काही ॲक्शन्स आहेत की जे पास्टमध्ये सुरू झालेत आणि त्या आत्ता सध्या चालू आहेत. We use the present perfect continuous tense to talk about action that started in the past. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की काही ॲक्शन ज्या अशा आहेत की ज्या पास्टमध्ये चालू झालेल्या आहेत आणि त्या आत्ता सुद्धा कंटिन्यू अँड इज कंटिन्यूइंग नाव. दिस इज ऑफन यूज्ड विथ फॉर और सिन्स, की ज्या अशा ॲक्शन्स एक्सप्रेस करत असताना आपण फॉर आणि सिन्स या प्रिपोजिशनचा मित्रांनो वापर करतोय. लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. आय हॅव बीन रीडिंग फॉर 2 hours. आय एम स्टील रीडिंग नाव, म्हणजे ते ॲक्शन कसे आहेत, गेल्या 2 तासापासून मी वाचत आहे. नंबर 2, वी हॅव बीन स्टडिंग सिन्स 9 o'clock. वी आर स्टील स्टडिंग नाव. हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग इंग्लिश. यू आर स्टील लर्निंग इंग्लिश नाव, म्हणजे किती दिवसापासून तू इंग्रजी शिकतोय. म्हणजे अजून त्याची शिकण्याची प्रक्रिया किंवा प्रोसेस पूर्ण झालेली आहे का मित्रांनो, नाही आहे. ओके, we have not been smoking and we are not smoking now. म्हणजे आम्ही कधी स्मोक करतच नव्हतो आणि आता पण या ठिकाणी करतच नाहीये. ओके, गॉट इट. नाव मूव टुवर्ड्स द. विद्यार्थी मित्रांनो, या काळातील महत्त्वाचा भाग की अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडतो की या काळामध्ये मॅक्सिमम सेंटेन्सेस तयार करत असताना आपण सुद्धा आतापर्यंत पाहिलं की फॉर आणि सिन्सचा या ठिकाणी वापर केला जातो. मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी सिन्स किंवा फॉर यापैकी एक प्रेपोजिशन वापरलेले असते. या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना मित्रांनो पासून या अर्थी सिन्स वापरायचा आहे आणि या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे फॉर हे प्रेपोजिशन यूज करायचं आहे. वी ऑफन यूज फॉर अँड सिन्स विथ परफेक्ट टेन्सेस. वी यूज फॉर टू टॉक अबाउट पीरियड ऑफ टाइम, 3 hours, 2 months, 1 decade. पीरियड ऑफ टाइम शो करण्यासाठी मित्रांनो फॉरचा वापर केला जातो. तर सिन्स केव्हा वापरलं जातं बघा. वी यूज सिन्स टू टॉक अबाउट अ पॉइंट in past time, that is 9 o'clock.
1 जानेवारी, मंडे, एखादा विशिष्ट पॉइंट हा भूतकाळातील जर तिथे नमूद केलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय यूज केलं जातं? सिन्स या ठिकाणी यूज केलं जातं. ओके माय डिअर फ्रेंड्स, लेट अस सी द ॲक्च्युअल डिफरन्स between for and since. Already we have studied when to use for. We use for to talk about a period of time. Period of time, it means what? एकूण कालावधी दर्शवण्यासाठी मित्रांनो फॉरचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी मित्रांनो सिन्सचा वापर केव्हा केला जातो? सिन्स म्हणजे पासून, एखाद्या विशिष्ट पॉइंट पासून किंवा विशिष्ट वेळेपासून या अर्थाने. ओके अ पिरियड ऑफ टाइम अँड व्हॉट वी कॉल अ पॉइंट इन पास्ट टाइम. लेट अस सी द डिफरन्स. What about the second? With the help of this dot 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 you can understand. For it means a period of time and dot which indicates a point in past time. Okay, now turns for which is used for 30 minutes. What we call 10 since which is used for 10 am. If there is a what you call exact point is there, we can use since. 4 days, 4 days, and if you are talking about a particular day, that time you can use since. Next, 3 months, if you are talking about particular month, that is since, that is March. 2 years, if you are talking in general, that is 2-year period of time, at that time you can use for. If you are talking about particular year, you can use since. Then ages, I left school, ages what we call. Then ever, the beginning of time. Okay, these are the what we call the various uses of for and since in present perfect tense. I think you got what is you may better understand with the help of this video what is meant by present perfect tense. What are the affirmative sentences, negative as well as what we call interrogative sentences in what we call present perfect continuous tense. And now we and also we have studied what are the uses and what we call the difference between for and since, when to use for and when to use since. Okay, thanks for watching this video till the end.